धाराशिवच्या भूम तालुक्यातील साबळेवाडीमध्ये पाझर तलाव फुटला आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतात दगडांचा खच पडलाय, विहिरीत माती भरली आहे। दरम्यान पाझर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। शिवाय स्वतंत्र समितीकडून तलाव फुटीची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। तर या तलाव फुटीनंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसेंनी। धाराशिवच्या भूम तालुक्यातील साबळेवाडी येथील पाझर तलाव फुटला आणि शेकडो एकर क्षेत्रावरील जी पिकं आहेत ती अक्षरशः मातीमोल झालेली आहे। मी आता त्याच ठिकाणी आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर हा तो पाझर तलाव या ठिकाणी हे फुटलेलं आपण दृश्य पाहू शकताय। अगदी मोठ्या प्रमाणावर आता देखील या ठिकाणी पाणी जे आहे ते प्रवाहित झालेलं आहे। अगदी नदीचं स्वरूप जे आहे ते या पूर्ण शेतीला आलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। ही सोयाबीनची या ठिकाणी शेती होती। अगदी मोठ्या प्रमाणावर आज देखील पाणी जे आहे ते या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। पाणी आलं घरी चालू घेऊन साहेब 600 गेली मध्ये काल एवढा सर्व साबळे मार नाव आहे। काल घेतले आज आता दिले सकाळी त्याला पैसे खर्च केले 55,000 3 घे 600 घेतले पैसे दिले त्यांना सगळे आणि राहील 50,000 द्यायचे मला आता कसे द्यायचे सगळेच वाहून गेले काय आपल्याला देणं की सरकार देणं आहे देऊ पण आपली बोली त्या टायमाला पैसे भरत की ह्या तलावाला सांडवाजी लागतो 30 मीटरचा सांडवा परंतु 30 मीटर सांडू न करता वड्यासारखी वाट करून ठेवली। त्याला गाईडबंड नाहीत काय नाही, संपूर्ण रक्कम त्यांनी हाणली। याची चौकशी तलाव त्याच्यामुळे फुटला अधिकाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, साबळेवाडी, भूम, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।